नाशिकमध्ये एबी फॉर्म मिळवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून एकच गोंधळ करण्यात आला। एबी फॉर्म मिळाला तरच तो उमेदवार त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार असतो। याच एबी फॉर्मसाठी नाशिकमध्ये आज दिवसभर सिनेस्टाईल राडा पाहायला मिळाला। गाड्यांचा पाठलाग करण्यात आला। भाजप पदाधिकारी ज्या रेस्ट हाऊसमध्ये एबी फॉर्म वाटत होते त्या रेस्ट हाऊसचं गेट तोडण्यात आलं। याच गेस्ट हाऊसमध्ये तुफान राडा करण्यात आला। आमदार स्मिता हिरे, देवयानी फरांदे, भाजपमध्ये गिरीश महाजनांनी जे इन्कमिंग सुरू केलं त्यावर नाराज होत्या आणि आज जुन्या निष्ठावंतांना डावलून नुकतेच भाजपात प्रवेश केलेल्या लोकांना एबी फॉर्मचं वाटप सुरू असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी एकच राडा केला। या प्रकरणी गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली। गिरीश महाजन काय म्हणतात हे पहा। कार्यकर्ते आले आणि त्यांनी गोंधळ घातला, ही वस्तुस्थिती आहे। पण याच्या मागचं कारण हेच आहे की सगळ्यांना वाटतं की आम्हाला बी फॉर्म मिळाला पाहिजे, आम्हाला पक्षाचं तिकीट मिळालं पाहिजे। पण जागा या सगळ्या फक्त 122 आहेत आणि मागणारे 1000 आहेत, त्यामुळे हा गोंधळ या ठिकाणी निश्चित झालेला आहे। पण आमच्या अध्यक्ष एकदम फॉर्म निघालेच असते तर अनेक लोकांना फॉर्म देता आले नसते, राहून गेले असते बी फॉर्म देण्याचं, आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ते गाडीत टाकले आणि कार्यालयाकडे ते निघालेले होते, दुसरीकडे निघालेले होते। पण मला असं कळलं की काय करायचं, ते पुन्हा त्यांच्या मागे पाठलाग केला, त्यांना थांबवलं, पुन्हा त्यांना इथे आणलं, निश्चित गोंधळ या ठिकाणी झालेला आहे। म्हणजे चुकीचा प्रकार आहे, असं होताच कामा नये। म्हणजे बी फॉर्म देताना इथे कोणीतरी 100-150 लोक येत आहेत आणि गेटवर सोडून इकडे कुदतायत, मारामाऱ्या भांगडी करतायत, हे अतिशय अयोग्य आहे। आर्थिक व्यवहार झाले तिकीट वाटपामध्ये असा गंभीर आरोप कार्यकर्त्यांनी केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे पैसे नव्हते, आम्ही गरीब आहोत म्हणून आम्हाला फॉर्मच मिळाले नाही या ठिकाणी। नाही, असं कुठेही झालेलं अजून तो कोणी आमच्या कानावर टाकलेलं नाही, पण असं असेल तर निश्चित त्याची सुद्धा चौकशी केली। अनेक लोकांनी तशीच प्रतिक्रिया दिली आहे की आर्थिक व्यवहार झालेला आहे। जे कमिटीमध्ये होते ते कमिटीचे लोक तिकीट वाटप करताना मोठ्या प्रमाणात पैसे घेतलेले, 1 कोटी 2 कोटी रुपये घेऊन एकूणच तिकीट, मला वाटतं 1 कोटी असो का 1 लाख असो का 5 लाख असो, कोणाकडे असं झालं असेल त्याच्याने निश्चित आमच्याकडे तक्रार करावी। मी सुद्धा आम्ही ज्याला तिकीट मिळेल त्यांना विचारणार आहोत की बाबा तुम्ही काय अर्ज केले का, तुम्हाला कुठे पैसे मागितले का। हॅलो, निष्ठावंतांना नाही का नाही 22 वर्षापासून काम करतो माझा पक्ष पाहिजे।